क्रिया संहिता म्हणजे 4 हात भूमी पाहून चालणं. मग 4 हात भूमी असं का सांगितलं तर आपली नजर कुठपर्यंत जाते, 4 हातापर्यंतच जाते. 4 हातापेक्षा जास्त जात नाही, म्हणून 4 हात भूमी पाहून चालायचं. त्याच्यानंतर काय सांगितलं की मुनिराज आपलं जीवन कसं जगतायत, आत्मनिर्भर. या आत्मनिर्भर जीवन जगताना त्यांना इतका अतिंद्रिय आनंद भोगायला मिळतो आतमध्ये की धर्म इज इक्वल टू अतिंद्रिय आनंदाने जगण्याची कला. आणि ते सोडून बाकीच्या बाहेरच्या सगळ्या कला नसलेल्या नकला. मग आपण बाहेरच्या नकलांमध्ये अडकलो, त्यामुळे आपण दुर्दशेला काय होतो, प्राप्त होतो. आणि तेच मी न्याय काय असं जर आपण स्वतःला जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. म्हणून आपण इतकं आतमध्ये स्वतःशी केंद्रित राहायचंय की मला माझा कारण परमात्मा भगवान आत्मा सोडून ह्या संसारामध्ये कुणीच प्रिय नाही. आणि असं जर आपण आपल्या कारण परमात्म्याला जाणू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. कारण परमात्म्याला जाणलं नाही तर आत्ता पण दुःख आहे, पुढं पण दुःख आहे. आणि सगळं कसं असतं, लोभ सगळीकडे पसरलेला असतो आणि त्या लोभामुळेच आपण हैराण होतो. कसं हैराण होतो, 2 बहिणी स्विमिंग टँकवर गेल्या, पोहायला लागल्या आणि त्यांना वेळेचं भान राहिलं नाही. आणि तो जो कर्मचारी असतो तो काय करतो, वेळ संपली म्हणून, कोण दिसत नाही म्हणून दरवाजा बंद करून निघून गेला. आणि थोड्या वेळाने रात्रीची जी असते कर्मचारी ती आली आणि तिनं बघितलं की दोघी पोहत आहेत आणि त्यांच्या 2 पर्स वर आहेत. आणि तिनं जाऊन त्या पर्समध्ये काय काय बघितलं आणि बघितल्यानंतर तिला लक्षात आलं की हे चांगल्या घराण्यातले आहेत आणि असं अडकलेले आहेत संकटात. आणि ती म्हणते तुम्ही मला द्या काहीतरी, मग मी तुम्हाला सोडवते. आणि मग ते म्हणतात ते एक चेक असतो $90 ते घेऊन जा म्हटले. आणि तो चेक तिनं बँकेत नेला तर 90च मिळणार म्हणल्यावर ती असफल झाली. आणि ती म्हणते की मला भरपूर पाहिजे. आणि मग शेवटी त्यांची पोहताना अंगठी कुठेतरी पडलेली असते तिथं पाण्यात, ती त्यांनी काढलेली असते, ती अंगठी देऊन टाकली. पहिला तर त्यांची तयारीच नव्हती, परंतु आता ती ऐकतच नाही म्हणल्यावर दिली. आणि ती अंगठी दिली तरी सुद्धा तिनं काय केलं की जंतुनाशक काहीतरी फवारा असतो त्या स्विमिंग टँकमध्ये, तो सोडला. आणि त्यामुळं ती एक बहीण तर काय झाली, बेहोश झाली. आणि बेहोश झाल्यानंतर पुढं आता काय झालं, त्या दुसऱ्या बहिणीने तिला कसं तरी वर काढून इंजेक्शन देऊन वगैरे शुद्धीवर आणलं. आणि मग त्या जी कर्मचारी नव्हती तिला सारखं काय वाटत होतं, ह्यांनी मला लाखो $लाखो द्यायला पाहिजे आणि ते मिळाले तर मी यांना सोडवणार. म्हणजे सगळे भाव कसे असतात, आपल्याला म्हणतात की नाही की असं पाहिजे तसं पाहिजे, इतकं मिळालं पाहिजे. आणि अशा रीतीने आपण काय करतो, सारखं गोळा करत राहतो आणि गोळा करून काय करतो, दुर्दशेला प्राप्त होतो. म्हणून मला दुर्दशा नको असेल, शांती हवी असेल तर मी माझ्या न्यायिक स्वरूपाचीच काय करायला पाहिजे, रुची करायला पाहिजे. आणि न्यायिक स्वरूपाची रुची केली तर आपली सगळी दुर्दशा काय झाली, संपली. म्हणून मी भगवान आत्मा आहे, मला परद्रव्याच्या परकणाची गरजच नाही. म्हणून 4 गोष्टी सांगितल्या. मोक्षाला जाईपर्यंत अघोर ब्रह्मचारी राहणार, अघोर म्हणजे महाभयानक ब्रह्मचारी राहणार, दानास पात्र होणार. त्याच्यानंतर काय सांगितलं, आत्मध्यान करणार आणि मुनिदीक्षा घेणार. हे जर आपण भाव केले तर आपल्याला चांगलं आहे. आणि हे जर भाव सोडून आपण संसार, मुलं बाळ यातच अडकलो, ट्रिप मौज मजा, तर हे सुद्धा आपलं काय झालं, चुकलं. म्हणून आपण इतकं आतमध्ये आपल्या आत्म्याची मौज भोगायची. मौज म्हणजे काय, ओज. मा म्हणजे ज्ञानलक्ष्मीचं, ओज म्हणजे तेज. आपल्या ज्ञानलक्ष्मीचं तेज आपण पाहू लागलो तर बाहेरच्या मौजामध्ये अडकणार नाही. आणि उलट काय म्हटलं, आर्त ध्यान म्हणजे पीडा आणि रौद्र ध्यान म्हणजे मौज. मग काय मौज म्हणजे काय पाहिजे आपल्याला, रौद्र ध्यान. रौद्र ध्यान तर हे काय, तीव्र दुःखाला कारण आहे, पापाला कारण आहे. म्हणून मी माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपामध्ये राहू लागलो तर माझी सगळी दुर्दशा आत्ताच संपली, वेगळा क्षण नाही. म्हणून आतमध्ये आपलं वैभव आपण जाणू लागलो तर आपल्याला शांती आहे. आणि आतलं वैभव जाणलं नाही तर आपल्याला काय आहे, दुःखच दुःख आहे. म्हणून अनेक जन्म आमचे सगळे कशात गेले, हे दुःख भोगण्यातच गेले. आणि आत्ताचा जन्म सुद्धा जर आम्ही स्वतःला जाणलं नाही, आत्मानुभूती घेतली नाही
तर हा जन्म पण आमचा कशातच जाणार आहे, दुःखातच जाणार आहे. म्हणून दुःख नको असेल तर भेदविज्ञान केलं पाहिजे. भेदविज्ञान कसं सांगितलं? पहिल्यांदा सांगितलं की बाहेरचं घरदार अचेतन वस्तूपासून मी भिन्न आहे. दुसरं भेदविज्ञान काय सांगितलं? म्हणजे बाहेरून आत चाललोय पण स्थूल रूपाने. तर दुसरं भेदविज्ञान सांगितलं सगळे नातेदारी, ना म्हणजे नाही ते म्हणजे ते तुझा, दारी म्हणजे संबंध, नातेदारी म्हणजे सगळे नातेवाईक माझ्यापासून कसे आहेत, भिन्न आहे. नंतर तिसरं काय सांगितलं की जे सगळं आपलं हे शरीर वगैरे एक क्षेत्रावधा संबंधाने आहे त्यापासून पण मी कसं आहे, भिन्न आहे. नंतर तेजस कार्बन शरीर सूक्ष्म आहे त्यापासून पण मी भिन्न आहे. त्याच्यानंतर जे सगळे आपले औदैहिक भाव चालले त्या औदैहिक भावांपासून पण मी भिन्न आहे. त्याच्यानंतर आता मी ज्ञान दर्शन अनंत गुणांचा पिंड आहे ह्या विकल्पापासून पण मी भिन्न आहे. नंतर मी अभेद आहे. नंतर मी काय आहे, हे जे सगळे विकल्प करतो ह्या विकल्पापासून पण भिन्न आहे. आणि जो सौ शौचैव म्हणजे मी जसा आहे तसा आहे. आणि असं आपण आपल्या ज्ञानदर्शन स्वभावाला जाणलं तर आपल्याला आत्ता शांती आहे, पुढं पण शांती आहे. आणि ज्ञानदर्शन स्वभावाला जाणलं नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे, पुढं पण दुःख आहे. आणि पाहतो की नाही आपल्याला घरामध्ये किती चाललेले असतात कलह. कल म्हणजे शरीर, ह म्हणजे त्या शरीरासाठी भांडणं. मग इतकी भांडणं चाललेली असतात कितीतरी एकमेकांचं काय होतं, जीव घेण्यापर्यंत चाललेलं असतं. मग अशा रीतीने त्या भांडणामध्ये आपल्या जीवनातला महत्त्वाचा वेळ वाया चाललाय. आणि ते जर वाया जाऊ नये वाटत असेल तर मी शरीरापासून भिन्न आहे, जाणणार आहे, एकटा आलो, एकटा राहणार, एकटाच जाणार, असं जर आपण स्वतःला जाणलं तर आपली ही सगळी दुर्दशा काय झाली, संपली. म्हणून मी भगवान आत्मा आहे, मला परद्रव्याच्या परकणाची गरजच नाही. आणि असं आपण आपल्या आत्मस्वरूपाला जाणलं तर आपल्याला शांती आहे. म्हणून महाराजजींनी इतकी चांगली साधना केली. तुमच्या आपलंच ही निधी आहे. आणि त्यांनी इतकी साधना केली आणि इतकं स्वतःला जाणलं आणि शेवटी समाधी मरण पण साधला. मग त्यातनं आपण काय बोध घ्यायचं आहे, मी पण साधना करणार, मुनी होणार आणि मी पण समाधी मरण दीक्षा घेऊनच साधणार. होतात का दीक्षा घेण्याचे भाव? काल परवा कुणाला तर विचारलं होतात का दीक्षा, तर नाही म्हणतात. बहुतेक असं काहीतरी झालं. मग का होत नाही दीक्षा घेण्याचे भाव? तर आपण बाहेर अडकलोय त्यामुळे होत नाही. आणि तेच जर आपण दीक्षा घेण्याचे भाव केले तर आपण ह्या संसाराच्या सागरातनं सुटलो. एक अनुभूती घेतली तर संसार सागराचा किनारा गाठला. आणि अनुभूती घेतली तर तो उपार्ध पुद्गल परिवर्तनात मोक्षाला जातो. आणि अनुभूती घेतली नाही तर उपार्ध पुद्गल परिवर्तनात मोक्षाला जात नाही. म्हणून आपण संसाराचा किनारा केव्हा गाठतो तर अनुभूती घेतल्यानंतर. आणि अनुभूतीची दृढता वाढली की मुनी झाला. मुनी झाला की काय होतो, 2 घडी का संसार, 48 मिनिटं आपण स्वभावात राहिलो तर केवळ ज्ञानाची प्राप्ती होते आणि मग मोक्षाला जातो.